आता बातम्या पाहणार आहोत मोठ्या राजकीय. अपेक्षा होती तसा हा निकाल नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय माझ्याकडे जास्त माहिती नाहीये, त्यामुळे आताच्या व्यवस्थेवर जास्त बोलणार नाही. विधानसभा निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया. महायुतीच्या यशाला लाडकी बहीण योजना हे एक कारण, काही पैसाही देण्यात आला. त्यांनी प्रचार केला की जर सत्तेत नसलो तर योजना बंद केली जाईल, त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. शरद पवार यांचं मत. ईव्हीएमवर भाष्य करण्या इतकी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. कुणी म्हणतं ईव्हीएम गुजरातमधून आणलं, कुणी म्हणतं मध्य प्रदेशातून. शरद पवार यांचं अप्रत्यक्षपणे ईव्हीएमकडे बोट. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. वयावरून होणाऱ्या टीकेला पवारांचं उत्तर, तर निकालाचा कुठलाही धक्का नाही. नव्या पिढीला घेऊन पुन्हा नव्या जोमानं काम करू. शरद पवार यांचं वक्तव्य. पुण्यातील बाणेर आणि बालेवाडीत फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री उल्लेखाचे बॅनर. माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्याकडून बॅनरबाजी. अजित पवारांना भेटण्यासाठी देवगिरी निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी. अजित पवारांना कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री नावाची फ्रेम भेट. महायुतीत 6 ते 7 आमदारांमागे एक मंत्रीपद. भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रीपद मिळणार. सूत्रांची माहिती. लोकांनी सांगूनच पाठवलंय की आता मंत्रीपद घेऊनच या, त्यामुळे मंत्री होणार म्हणजे होणार. मंत्रीपदाची माळ आता गळ्यात नाही पडणार तर मग कधी पडणार? माझे कोटही तयारच असतात. विजयानंतर भरत गोगावले यांचं वक्तव्य. उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतलाय, आता मंत्रीपद दिलं तर बरं होईल. नरहरी झिरवाळ यांच्याकडून इच्छा व्यक्त.